ऋषी धैसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अफजल खान, महाराष्ट्र 24 न्यूज परिवार, दिग्रस. नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती स्थापित. खासदार संजय देशमुख, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यासह शिवभक्त दर्शनाकरिता देत आहे भेट. महाशिवरात्रीच्या पर्वावर दिग्रस येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतीची स्थापना करण्यात आली आहे. सतत 5 दिवस भाविकांना या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे. खासदार संजय देशमुख, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, PSI राजेश लाखर यांच्यासह भाविक दर्शनाला या ठिकाणी हजेरी लावत आहेत. महाशिवरात्रीच्या सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा देतो. आज ओम शांती या ठिकाणी भेट दिल्यानंतर 12 ज्योतिर्लिंग अतिशय सुंदर आणि पवित्र वातावरण या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे. 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमा या ठिकाणी आमच्या दिदी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी अतिशय सुंदररित्या मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आणि ओम शांतीचं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून आपल्या दिग्रस शहरामध्ये ओम शांतीच्या माध्यमातून अनेक लोकांना मनशांतीचा लाभ झाला. या ठिकाणी येणाऱ्याच सर्वाचं दुःखाचं हरण या ठिकाणी सातत्यानं झालेलं आहे. आणि आमच्या जेवढ्या दिदी आहेत आणि आमचे सर्व सहकारी आहेत हे सातत्यानं कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असो त्याला योग्य मार्गदर्शन करतात, देवाच्या अधीन त्या ठिकाणी तल्लीन करतात आणि त्याच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण कसं निर्माण होईल हेच ओम शांतीच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या दिग्रस आणि या दिग्रसच्या परिसरामध्ये कार्य राहिलेलं आहे. मी दिदीला आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. ओम शांति. सभी शिव भक्तों को दिग्रस निवासी प्रजापिता ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय की तरफ से हार्दिक अभिनंदन. शिव जयंती की बहुत बहुत मुबारक हो, मुबारक हो, मुबारक हो. ये विद्यालय शिव जयंती पर शिव परमपिता परमात्मा का सभी को संदेश देते हैं कि स्वयं परमपिता परमात्मा इस धरती पर अवतरित हुए हैं. हम सब उन्हें 12 ज्योतिर्लिंगम के रूप में माता पिता के संबंधों में याद करते हैं. जैसे परमपिता परमात्मा हमें अमर कथा सुनाकर अमर बनाते हैं, बबूलना से कांटों से फूल बनाते हैं, ज्ञान का सुबिरस पिलाते हैं, तो परमपिता परमात्मा कहते मैं तुम सब बच्चों के लिए ही इस धरा पर आया हूँ. तो जैसे तुम भक्त बनकर मुझे पूछते हो ऐसे ही बच्चा बनकर मुझे याद करो क्योंकि मैं तुम बच्चों के लिए ही आया हूँ. तो इस रीति से परमपिता परमात्मा ने ईश्वरीय विश्वविद्यालय की स्थापना की और हम सबको संदेश दिया
कि मुझे याद करोगे तो कल मनुष्य से देवता बनोगे, तो मैं अपने समान बनाने आया हूँ। बस मेरे जैसे बनो। निराकार शिव परमपिता परमात्मा जैसे बिंदु स्वरूप है, ऐसे बिंदु स्वरूप बनकर उस पिता को याद करो, इस शरीर को भूलो। यही संदेश देने के लिए स्वयं परमपिता परमात्मा ने ये विद्यालय की स्थापना की है। और इस विद्यालय में हमें व्यसन मुक्त का कार्य सिखाया जाता है, विकारों से मुक्त होने का कार्य सिखाया जाता है, तथा वैल्यू को कैसे बढ़ाना, अपने जीवन को जीने की कला कैसे सीखनी चाहिए, ये विद्यालय यही सिखाता है। तो इसलिए हम सभी दिग्रसवासियों को निमंत्रण देते हैं, सभी यहाँ आए, 12 ज्योतिर्लिंगम का दर्शन करें, क्योंकि यहाँ चलकर खुद 12 ज्योतिर्लिंगम चलकर आपके लिए ही आए हैं। और आप सब आकर आमंत्रित हो और दर्शन करें, और यहाँ प्रसाद भी दिया जाएगा तथा भगवान का संदेश भी दिया जाएगा। ओम शांति। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.